माननीय राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे, सर्व मान्यवर व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून आजच्या या सोहळ्याची सुरुवात करावी. यांना विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करावं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. दीपो नाशयते ध्वांतन धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीपज्योती नमस्तुते. दिवा हा अंधकाराचा नाश करतो आणि आरोग्य धनसंपदा देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या या दिव्याला माझा नमस्कार असो. यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात येईल. पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध व्हावा, पर्यायाने गाव आणि गावातल्या शेतकरी समृद्ध व्हावा हे स्वप्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलं आणि म्हणूनच या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या संस्थांना तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्राचे शिल्पकार, देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशी महत्त्वाची पदं भूषवलेले राष्ट्रीय नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीतानं तसंच राज्यगीतानं होईल. या दोन्ही गीतांच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभं राहावं ही नम्र विनंती. राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हणतील जिल्हा परिषद ठाणे, पंचायत समिती भिवंडी, शिक्षक वृंद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा.
परिषद ठाणे, पंचायत समिती भिवंडीचे हे सर्व शिक्षक, रवींद्र तरे, संगीता मते, विद्या शिर्के, सुमती पाटील, विद्या जोशी, श्रुतिका पटारे, मनीषा वसईकर आणि वादन केलं होतं प्रशांत घागस आणि सुनील भगत यांनी. महायुतीने ग्रामीण विकास करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास करून ग्रामीण जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि जेणेकरून गावांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेले मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण त्यांचं बचत गटांच्या वस्तूंची परडी आणि मोगरा आणि चाफ्याची परडी देऊन स्वागत करूया. ग्रामविकास तसंच पंचायत राजमंत्री माननीय जयकुमार गोरे यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं स्वागत करावं. गोरे साहेबांना विनंती करते. शाल, त्याचप्रमाणे बचत गटांच्या वस्तूची परडी आणि मोगरा आणि चाफ्याच्या फुलांची परडी देऊन माननीय राज्यपालांचं स्वागत करते आहे माननीय जयकुमार गोरे साहेब. धन्यवाद गोरे साहेब. यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत करतील प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले साहेब. मी डवले साहेबांना विनंती करते की त्यांनी गोरे साहेबांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे डवले साहेबांना विनंती, गृह आणि महसूल आणि ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री माननीय योगेश कदम साहेबांचं देखील डवले साहेब स्वागत करतील. या ठिकाणी माननीय राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील सूर्यवंशी साहेब. कोकण विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी स्वागत करत आहेत नारनवरे साहेबांचं. यानंतर मी अपर आयुक्त आस्थापना माननीय मिनल कुटे मॅडमना विनंती करते की त्यांनी राज्यपालांचे उपसचिव माननीय S राममूर्ती यांचं स्वागत करावं. राज्यपालांचे सचिव आणि उपसचिव या ठिकाणी वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करते आहेत कुटे मॅडम. त्यानंतर मी कुटे मॅडमना विनंती करते की त्यांनी माननीय एकनाथ डवले साहेबांचं देखील स्वागत करावं. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले त्यांचं स्वागत करत आहेत अपर आयुक्त आस्थापना माननीय मिनल कुटे. यानंतर मॅडमना विनंती, कोकण विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचं देखील स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याला अनुसरून हा स्वागत समारंभ. ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित, कर्तव्यनिष्ठ, प्रभावी नेतृत्व, अभ्यासू नेता आणि जलनायक म्हणून ओळखले जाणारे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिल्हा परिषद सदस्य ते मंत्रिपदापर्यंत मजल मारलेले ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं.
यशवंत पंचायत राज अभियान 2025 आजचा दिवस आनंदाचा, अभिमानाचा आणि ज्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ज्या लोकांनी उत्तुंग अशी कामगिरी केली, प्रचंड मेहनतीनं महाराष्ट्र राज्य मजबूत करत असताना पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्याचं काम ज्या घटकांनी केलं, ज्या अधिकाऱ्यांनी केलं, त्या सगळ्यांचा सन्मानाचा दिवस म्हणून पंचायत राज अभियानच्या अनुषंगानं आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि राज्यपाल महोदयांनी आपल्याला अमूल्य असा वेळ दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचा गुणगौरव करण्यासाठी, आपल्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या विभागाचे राज्यमंत्री सन्माननीय कदम साहेब यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. राज्यपाल महोदयांचे सचिव त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना या विभागाचे ग्रामविकास खात्याचे सचिव सन्माननीय डवले साहेब त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कोकण विभागाचे आयुक्त आणि या ठिकाणी उपस्थित असलेले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळेच सन्माननीय, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. पंचायत राज व्यवस्था या व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाला सुरुवात 2005-06 सालापासून झाली आणि या अभियानाचा जवळजवळ 17वं वर्ष आहे. आणि 17 वर्षामध्ये ही व्यवस्था मजबूत व्हावी, पंचायत राज्याच्या माध्यमातून गावं मजबूत व्हावी, गावाच्या माध्यमातून या गावखेड्याचा विकास व्हावा, ग्रामीण भागातल्या जनतेला सुशासन मिळावं, या भागाचा, ग्रामीण भागातल्या जनतेचा विकास व्हावा, हा उद्देश या निमित्तानं या पंचायत राज व्यवस्थेचा आहे. राज्यामध्ये अनेक या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रशंसनीय अशी कामगिरी केलेली आहे. या कामगिरी केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा या व्यवस्थेमध्ये अनेकदा सत्कार झाला, प्रत्येक वर्षी सत्कार होतो. मला वाटते पाठीमागचा 1 वर्षाचा कालखंड होता की त्या कालखंडामध्ये तो सत्कार राहून गेलेला होता. आज यावर्षी दोन्ही वर्षाचा सत्काराचा समारंभ आपण या ठिकाणी घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी जे सत्कार मूर्ती आहेत की ज्यांनी खूप उत्तम असं काम केलेलं आहे, या व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपण सगळेजण पाहतो आणि मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यापासून पाहतोय की अनेक COs पासून अगदी ग्रामसेवकापर्यंत ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेकांनी आपलं सर्वस्व पणाला लावून, अनेकांनी आपल्या क्षमतेचा वापर करून या व्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलं आहे. आणि त्यातून आपण बघतो की ग्रामविकास खातं हे मजबूतीनं काम करते. मला आनंद है महामहिम जी कि CM सर का 100 डेज का प्रोग्राम था, उसमें हमारा ग्राम विकास विभाग है वो 4थे नंबर पे आया है और उसमें इन सारी व्यवस्था है, इन सारे COs असतील, हमारे BDOs असतील, खासकर हमारे सचिव महोदय असतील, सबने बहुत मेहनत करी और उस मेहनत का नतीजा है कि इतना बड़ा विभाग है. बाकी सारे विभाग है उसमें फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबर आया, लेकिन ग्राम विकास विभाग का जो विस्तार देखा, उसका गांव में उनका काम देखा तो बहुत बड़ा काम इस माध्यम से 100 डेज में हुआ. बहुत सारे लोगों ने उसमें पार्टिसिपेट भी किया और उसका नतीजा हमने देखा कि आज ग्राम विकास 100 डेज के प्रोग्राम में 4थे स्थान पे है. ऐसे सारे लोग हैं. गावामध्ये आपण बघतो सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आपण सगळेजण अनुभवतो की प्रधानमंत्र्याच्या स्वप्नात
विभागातला भारत घडवत असताना प्रत्येकाला घरं मिळाली पाहिजेत हा प्रधानमंत्र्यांचं स्वप्न, आणि त्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेतात आणि त्यासाठी एक व्यवस्था उभी करतात. त्या व्यवस्थेचा भाग म्हणून आपण बघितलं असेल की चालू वर्षी आपल्या ग्रामविकास खात्यानं जे काम केलंय त्या कामाची तुलना करणं मला वाटत नाही आता या कुठल्या विभागाशी शक्य आहे, परंतु एका वेळी 20 लाख घराची मंजुरी देणं आणि 10 लाख घरांना पहिला हप्ता देणं हे ग्रामविकास खात्याचा चालू वर्षातलं सगळ्यात मोठं योगदान है. सर, प्रधानमंत्री आवास योजना का जो काम है पूरे देश का अगर हमने समझ लिया तो जो उद्दिष्ट महाराष्ट्र को मिला है 20 लाख घर नए बनाने का उद्दिष्ट हमें मिला है, और हमारी ये व्यवस्था ने 45 डेज में 20 लाख घर का मंजूरी देने का काम 20 लाख घर को मंजूरी देने का काम किया है. और बस उतना काम नहीं किया है, आज तक पूरे कंट्री में ऐसा कभी नहीं हुआ था कि फर्स्ट इंस्टॉलमेंट 10 लाख हाउस का फर्स्ट इंस्टॉलमेंट एक साथ कभी नहीं गया था. पहली बार महाराष्ट्र ने पीएम साहब जी ने एक बार 5 लाख घर का फर्स्ट इंस्टॉलमेंट दिया था, हमने 10 लाख घरों का फर्स्ट इंस्टॉलमेंट दिया, और उसमें ये सारी व्यवस्था हमारी है. ग्राम सेवक बीडीओ से लेके इस विभाग में काम करने वाले सारे लोग हैं, बहुत मेहनत उन्होंने की, और आज उसमें से बहुत सारे घर ज़्यादा से ज़्यादा 4 महीने का कालखंड हुआ होगा, उसमें से बहुत सारे घर पूरे हुए, कुछ पूरे होने तक आए, और ऐसा काम इस विभाग के माध्यम से चल रहा है. जल संधारण का काम हो, उसमें हमारा विभाग ने बहुत सारा काम किया है. जो सीएम सर ने जलयुक्त शिवार की योजना लाई थी उसमें बहुत सारा काम इस विभाग करता है. गण कचरा रहेगा, हमारा स्कूल का रहेगा, स्कूल में बहुत सारे हमारे सीओज हैं, उन्होंने मॉडल स्कूल बनाने का काम किया है, और वो व्यवस्था जो शैक्षणिक व्यवस्था है वो सुधारने का काम इस माध्यम से उन्होंने किया है. उसमें भी बहुत बड़ा काम ये हमारे इस पंचायत विभाग से होता है. आंगनवाड़ी का काम हो या स्कूल सबलीकरण का काम हो, सारे कामों में लोग बहुत अच्छा काम करते हैं. आज मुझे गर्व है कि इन लोगों के साथ मैं काम करता हूँ, और इस विभाग की जिम्मेदारी मुझे मुख्यमंत्री महोदय ने और स्टेट ने दी है. ये जिम्मेदारी आगे लेके जाने में इन लोगों का बहुत बड़ा योगदान होता है. आज इन्हीं लोगों का सम्मान आज यहाँ पे होने जा रहा है, वो भी आपके हाथ से हो रहा है. सर, आपका मैं बहुत दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ, और हमारे लोगों को सम्मानित आपके हाथ से सम्मानित होने में बहुत बड़ा गर्व हमारे लोगों को इस माध्यम से रहेगा. इतना ही आज इस फंक्शन में आपसे बोलता हूँ, और आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचे निमित्तानं स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना 100 दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे, आता 150 दिवसाच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझी मनापासूनची भावना आपल्या सगळ्यांच्याकडून हीच आहे. आता 4थ्या नंबरवर राहायचं नाही, आता 1ल्या नंबरवर यायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आता ताकदीनं कामाला आपण सगळेजण कामाला लागूया, एवढंच आजच्या दिवशी सांगतो. सगळे पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माझ्या व्यक्तिगत मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला या पुरस्काराच्या शुभेच्छा देतो. महामहिम राज्यपाल महोदयांचं मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोरेसाहेब. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025च्या गौरव समारंभात सन्मानित होणाऱ्या पंचायत राज संस्था, गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती देणारी गौरव पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते होईल. मी माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन यांना विनंती करते की त्यांनी गौरव पुस्तिकेचं प्रकाशन करावं. या गौरव पुस्तिकेमध्ये सन्मानित होणारे सर्व पुरस्कार विजेते आहेत, त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे
मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त यांचे संदेश, शुभेच्छा संदेश या पुस्तिकेमध्ये आहेत. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतलेले, इथे येण्यापूर्वी झारखंडचे राज्यपाल असलेले, आपल्या राज्यपाल पदाच्या काळात तेलंगणाचे राज्यपाल आणि पेदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे, राष्ट्रीय राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन. बालवयातच स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आल्यानंतर 1974 साली भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य झालेल्या माननीय राधाकृष्णन यांची तामिळनाडूमध्ये भाजपाचे सचिव म्हणून 1996 साली नियुक्ती झाली. 1998 साली ते कोइंबतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तिथूनच पुन्हा लोकसभेवर निवडून गेले. माननीय CP राधाकृष्णन यांनी अनेक संसदीय स्थायी समितींचं अध्यक्षपद तसंच समितीचे सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केलं आहे. भारतातील सर्व नद्यांना जोडावं, दहशतवादाचं समूळ उच्चाटन करावं, समान नागरी कायदा लागू करावा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अंमली पदार्थांचं उच्चाटन व्हावं, यासाठी 93 दिवसांच्या 19,000 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या रथयात्रेचे नेतृत्व माननीय राज्यपालांनी केलं आहे. कॉयर बोर्ड कोचीचे अध्यक्ष म्हणून त्याने उत्कृष्ट कार्य केलं आहे. 2020 ते 2022 पर्यंत ते भाजपाचे केरळ राज्याचे अखिल भारतीय प्रभारी होते. टेबल टेनिसमध्ये चॅम्पियन असलेल्या, क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये रुची असलेल्या, उत्तम क्रीडापटू असलेल्या माननीय राज्यपालांनी आत्तापर्यंत 25 देशांना भेटी दिल्या आहेत. संसदीय राजकारण, समाजकारण तसंच संघटन कार्याचा तब्बल 4 दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेलं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन. मैं माननीय राज्यपाल जी से अनुरोध करती हूँ कि वे हमें मार्गदर्शन करें. I touch and salute the holy feet of Bharat Mata, the most powerful and the most merciful. आज येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. Today we all gathered here to present the awards under the great stalwart who has contributed immensely for the development of Maharashtra, Yashwantrao Chauhan's name, Panchayat Raj Abhiyan 2025. On this day, the great young dynamic ministers who are concentrating on the rural development of Maharashtra, Sriman Jaikumar Goreji and Sriman Yogesh Gadamji, the Principal Secretary, Rural Development Panchayat Raj, Sriman Eknath Davle, my colleagues from Raj Bhavan, Dr. Prasad Narnavare and Ramamurthy, the Divisional Commissioner of Kongan, Dr. Vijay Surya Vanchiji, and presidents of various Jilla Parishad, municipal councils and village panchayats, and our beloved people's representatives, officers and staff, and their family members. I am pleased to associate myself with the Yashwantrao Chauhanji's Panchayat Raj Abhiyan 2025 award ceremony. By recognizing the rewarding and the outstanding work of Jilla Parishad and Panchayat Samadhis and honoring the dedicated elected representatives,
government functionaries and officers, the government of Maharashtra is promoting a healthy competition among them. Whether you do a work or you don't do a work, a day will get passed. 24 hours is not going to wait for anyone. So we have to realize that the days we are living, the days we are having an opportunity to serve the poorest among the poor, that is the greatest day in our life, and we have to do our best. I am not saying what you are doing must be the best. You must give out your best. That is what, not everybody has been created with the same abilities and same talents by the God. But we should give our best for the welfare of the society. And today, all your great contributions are being remembered and being honored today. That is just to encourage the people to give their best for the society. I also congratulate the dedicated officers and the employees who are being specially commended for their commitment to the rural development. The Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji has rightly said, true democracy begins at the grassroots. Modi ji has described Panchayat Raj institution as the foundation of India's democratic framework and engineering the rural transformation. You all might have seen that we have already achieved and we have already become the 4th largest economy of the world. We have overtaken the Japan. We never dreamt that we will be rising to this level 10 years back. We have overtaken UK, now we have overtaken Japan. Soon we are going to overtake Germany too. But all these development will be called as development when it is an inclusive development and it takes care of every sections of the society. The tribals, the scheduled caste people, the downtrodden of every community, the rural, the remote rural areas also should get addressed by these developments, and they should also enjoy the benefits of this development. Then only it can be called as inclusive development. Then only the development has some meaning. In this direction, your great contribution today is very much appreciated. The late Sri Yashwantrao Chauhanji, the first Chief Minister of Maharashtra, was instrumental in introducing the 3-tier Panchayat Raj system, ensuring the decentralization of power. I have not seen in any other state the district Panchayat is working so well. I had been the governor of, this is my 4th state, but I have not seen in the other states, including my home state, the district Panchayat Raj is not so well working. And really the concentration by the government on the Panchayat Raj is very much in Maharashtra. That also contributes a great for the development of the state, and we want to improve the GDP of Maharashtra, and I am sure with all your cooperation, the 1 trillion economy for Maharashtra is achievable in the nearest future. After the 73rd constitutional amendment, the Panchayat Raj system received constitutional status. This has enabled the development of leadership qualities among local representatives, many of whom become MLAs, MPs, and even ministers. That I have seen. They rise from Panchayat, district Panchayat Raj to the state level. Whomever I am meeting, so many ministers, they got their promotions in that way. That is a great tradition that Maharashtra is keeping in political arena also. It is really commendable that Maharashtra has provided 50% reservation for women in the local self-government institutions.
Maharashtra is one of the few states which has Right of Service Act, under which various services are provided to the citizens at their doorsteps, and not many states have such progressive legislation. That is another great lead by our state, Maharashtra, as an example to the other states. In my capacity as the guardian of scheduled areas, I am focusing my attention on the development of the scheduled areas. I have also proposed the creation of model tribal villages, and I am happy that the Honorable Chief Minister, Sriman Devendra Fadnavis ji, is personally following up the matter. Yeah, GR has since been issued by the Tribal Development Department in this regard. We have to take care of the people who wants to live in isolation. They have to come out and they have to mix with the rest of the society. That is where the real development of the tribal people will take place. Efforts are being made to speed up administrative process and deliver services using computer, digital systems, and various online portals and apps. I am glad that under the Pradhan Mantri Awas Yojana, the other housing schemes approval has been granted for construction of lakhs of new houses. As it is mentioned by our Cabinet Minister in his speech, I am very happy that we are again leading for the housing of the poor. And when we are young, we used to hear that food for everyone, clothes for everyone, and house for every family. That was the slogan of most of the communists, but they failed with one thought, one thinking. They were always thinking about the distribution of the wealth. They never thought about creation of wealth. That is the difference between the leadership of Narendra Modi ji and others. Narendra Modi ji is more worried about creating the wealth. Once the wealth is created, then automatically it will get distributed to all the needy. That is how we can eradicate the poverty. If I am having 5 rupees in my pocket, I can distribute only that 5 rupees. If I am having 5 crores with me, I can distribute that 5 crores to the people. See, unless the GDP grows, the overall GDP grows, the wealth is getting created, you will not get funds for your good initiatives, good schemes, and you cannot take care of the need of the rural people. So we are making our journey in the right direction of the great Prime Minister of this country, who is Narendra Modi, means development. And today, thousands of self-help groups have been established, benefiting numerous women self-help groups across the state. Mavim and NRLM, women should work together to bring the vision of the Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji of Lakhpati Didi into reality. Yes, if you want to achieve a $1 trillion economy, there must be more and more Lakhpati Didis created all over the state in the remote rural areas also. That is not in the hands of the government, that is not in the hands of the Prime Minister, or that is not in the hands of the Chief Minister, but it is in the hands of the you people who are sitting here, that you are really connected with the rural people at the ground level. In the past 4 months since I assumed the office, I visited almost all districts of Maharashtra, and I held review meetings with the district collectors, CEOs of Jilla Parishad, people's representatives, and others from the cross-sections of the society. I also flagged off the Viksit Bharat Sankalp Yatras at various places. Through various Jilla Parishad and Panchayat Samadhis, significant work is being done in health, education, water supply, sanitation, and rural housing, eradication of malnutrition, social welfare and justice, women and child welfare, and the creation of basic infrastructure in the rural areas. I am happy that the
national level, Gram Panchayat from Maharashtra have consistently won the National Panchayat Raj Awards. This shows how dedicated you are, how hardworking you are, what is your high involvement in your work. That has to be appreciated, and this day is a great appreciation for all of you. And we are also very happy that our state is leading the path as an exemplary for the rest of the country. I will call upon the Panchayat Raj institutions to involve citizens in participatory and inclusive planning through Gram Sabhas. These Gram Sabhas should be conducted in its real sense. People should speak fearlessly in the Gram Sabhas. Let them speak anything. Some are possible, some may not be possible, some are possible in the long run. We have to segregate the ideas and we have to work on that. Any plan, it will be always short-term plan, long-term plan, and middle-range plan. So we have to listen to them, and we should encourage them to give their ideas. And I will also call upon the Panchayat bodies to implement flagship schemes like PM Awas Yojana, Manrekha, Jal Jeevan Mission, and Swachh Bharat Abhiyan effectively. These all are taking place. Today I have seen one YouTube documentary in that Nagaland village has been selected as the most neat and clean village of the country. And the people, they are using, even if we put some wastage on the road, they are not going to say anything to us. One of the village member will come and take it and put it into the waste basket. So that we are getting humiliated that we have done a wrong thing. So that type of awareness has to be created. Without an awareness, creating a neat and clean village is never possible. And I once again congratulate all the awardees, and they express my sincere appreciation to the Department of Rural Development and Panchayat Raj, Government of Maharashtra, for organizing this great program in the name of the great stalwart who lived for the country and who lived throughout his public life as a Puritan who has nothing for himself, who has given everything for the society. We always appreciate the right people, whether they belong to any party, that doesn't matter. We have to appreciate all the good work done by all the good stalwarts. And I wish you all every success in your future endeavors. Goop Goop, Dhanabad, and Jai Hind, Jai Bharat, Jai Maharashtra. And I am sure both the ministers are so young, they will take more and more care. What they are taking today is appreciable, but their vision will expand and expand, that they will not stop till Maharashtra reaches $1 trillion economy and every rural section is self-sufficient. Thank you, everyone. धन्यवाद राज्यपाल महोदय. देशाच्या, राज्याच्या, पर्यायाने जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, गावांच्या प्रगतीचं आपण कौतुक केलं. आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून आभार. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025चे पुरस्कार अदा प्रदान करण्यात येतील. पंचायत राज संस्थांची निवड करताना पुरस्कारांचं स्वरूप, पुरस्कारासाठी पात्र संस्था, पुरस्कारासाठी विविध स्तरावर विचारात घ्यावयाच्या बाबी आणि मूल्यांकन पद्धतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारासाठी निवड होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची एकूण रक्कम 2,69,00,000 रुपये इतकी आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने या पुरस्कारांसाठी निवड होत असल्यानं हा पुरस्कार मिळणं हे पंचायत राज संस्थांसाठी, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तसंच त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. असे हे प्रतिष्ठेचे पुरस्कार वितरित करण्याची विनंती मी माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन यांना करते. माननीय राज्यपाल जी, मैं आपसे अनुरोध करती हूँ कि पुरस्कार प्रदान करें. सर्वप्रथम जिल्हा परिषद राज्य स्तर. जिल्हा परिषद वर्धा प्रथम पारितोषिक, जिल्हा परिषद राज्यस्तर 30 लाख रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात येणार आहे. जितीन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी, रोहन घुगे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, सूरज गोहाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अमोल भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर ज्ञानदा फणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं.
राज्यात पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणारी जिल्हा परिषद म्हणून वर्ध्याची विभागीय स्तरावर देखील निवड करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद राज्यस्तर, जिल्हा परिषद वर्धा 30 लाख रुपयांचा धनादेश आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यानंतर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद राज्यस्तर, जिल्हा परिषद अमरावती 20 लाख रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात येत आहे. संजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी, अविशांत पंडा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, बाळासाहेब बायस उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. अमृत महाआवास अभियान 2023-24 मध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री यांच्या हस्ते भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी प्रथम पुरस्कार पटकावलेला आहे. जिल्हा परिषद अमरावती, द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद राज्यस्तर. जोरदार टाळ्या वाजवून या पुरस्कार विजेत्यांचं आपण कौतुक करूया. यानंतर तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद राज्यस्तर, जिल्हा परिषद सोलापूर 17 लाख रुपयाचा धनादेश त्यांना मिळालेला आहे. कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी, संदीप कोहिणकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मनीषा आव्हाळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारावा. आषाढी वारी 2023चा कल्पक, नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजनाबद्दल आणि आषाढी वारीमध्ये आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने आरोग्य दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम उल्लेखनीय पद्धतीने यशस्वी केला, याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. बांबुर्डी तालुका माळशिरस हे छोटंसं गाव महाआवासमध्ये गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं असे हे अधिकारी. यानंतर पंचायत समिती राज्यस्तर, प्रथम पारितोषिक पंचायत समिती राज्यस्तर, पंचायत समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर 20 लाख रुपयांचा धनादेश त्यांना प्राप्त झालेला आहे. अंजुषा गराटे गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर आणि प्रगती जगताप सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रथम पारितोषिक पंचायत समिती राज्यस्तर, पंचायत समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर 20 लाख रुपयांचा धनादेश त्यांना प्राप्त झालेला आहे. ISO मानांकित पंचायत समिती ही आहे. पंचायत समिती कार्यालयात महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर द्वितीय पारितोषिक पंचायत समिती राज्यस्तर 17 लाख रुपयाचा धनादेश त्यांना प्राप्त झालेला आहे. पंचायत समिती जामनेर जिल्हा जळगाव श्रीकृष्ण इंगळे गटविकास अधिकारी, अशोक पालवे तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी आणि केशवराव जाधव कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. द्वितीय पारितोषिक पंचायत समिती राज्यस्तर, पंचायत समिती जामनेर जिल्हा जळगाव. अमृत महाआवास अभियानाअंतर्गत विभागस्तरीय पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. यानंतर तृतीय पारितोषिक पंचायत समिती राज्यस्तर, पंचायत समिती शिराळा जिल्हा सांगली 15 लाख रुपयांचा धनादेश त्यांना मिळालेला आहे. प्रकाश पोळ गटविकास अधिकारी, विद्यमान गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, संतोष राऊत तत्कालीन गटविकास अधिकारी, अजिंक्य कुंभार विद्यमान सहाय्यक गटविकास अधिकारी, अरविंद माने तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार त्याचा स्वीकार करावा. 15 लाख रुपयाचा धनादेश स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार होतोय. यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत त्यांनी 2019-20 मध्ये पुणे विभागात प्रथम आणि राज्यात तृतीय पुरस्कार पटकावलेला आहे. यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मंत्रालय खुद्द गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी गौरव. नारायण कुदळ अवर सचिव आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्यासोबत येथील उषा कुदळ ग्रामविकास विभाग मंत्रालय.
कुदळ हे विभागाच्या अर्थसंकल्प शाखेत कक्ष अधिकारी आहेत आणि अवर सचिव या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत आणि अर्थसंकल्पीय कामकाज कौशल्यपूर्ण ते हाताळतात. नारायण कुदळ आणि उषा कुदळ यांचा सत्कार माननीय राज्यपालांच्या हस्ते होत आहे. यानंतर पुरस्कार विजेते आहेत विवेक शिंदे कक्ष अधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती स्मिता शिंदे ग्रामविकास विभाग मंत्रालय. विवेक शिंदे आणि स्मिता शिंदे. ग्रामविकासातील ग्रामसडक योजना संदर्भातील कामाचा जलद गतीने निपटारा करून शासकीय कामकाज लोकोपयोगी ठरेल यासाठी प्रयत्नशील राहिलेले विवेक शिंदे यांचा आता सत्कार होतोय. त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या सौभाग्यवती स्मिता शिंदे. यानंतर बाळू गव्हाले सहाय्यक कक्ष अधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती शैला गव्हाले ग्रामविकास विभाग मंत्रालय. गव्हालेनंतर अनिल गुरव लिपिक टंकलेखक अक्षता गुरव ग्रामविकास विभाग मंत्रालय. बाळू गव्हाले शैला गव्हाले अनिल गुरव आणि अक्षता गुरव. अनिल गुरव आणि अक्षता गुरव यांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर शिल्पा पुरव कक्ष अधिकारी आणि जितेंद्र पुरव ग्रामविकास विभाग मंत्रालय. पुरव यांनी पुढे येऊन उभं राहायचं आहे. शिल्पा पुरव आणि जितेंद्र पुरव आणि त्यानंतर श्रीमती शोधी संखे निवड श्रेणी लघुलेखक ग्रामविकास विभाग मंत्रालय. रा. गायकवाड आणि शारदा गायकवाड ग्रामविकास विभाग मंत्रालय. मिलिंद लोध शिपाई मनीषा लोध ग्रामविकास विभाग मंत्रालय. मिलिंद लोध आणि मनीषा लोध ग्रामविकास विभाग मंत्रालय. यानंतर महाराष्ट्र विकास सेवा गट अ आणि गट ब अधिकारी सुरेश बेदमुथा अपर आयुक्त आस्थापना आणि त्यांच्या सौभाग्यवती नेहा बेदमुथा यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर. बेदमुथा आणि त्यांच्यानंतर राजेंद्र भुयार विशाखा भुयार जिल्हा परिषद गडचिरोली. राजेंद्र भुयार आणि विशाखा भुयार यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर अरविंद फडतरे आणि गौरी फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अरविंद फडतरे आणि त्यानंतर प्रमोद कुमार पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी पवार. अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर प्रमोद कुमार पवार. राजेंद्र भुयार आणि विशाखा भुयार उपस्थित आहेत का? प्रमोद कुमार पवार आणि गौरी पवार. त्यानंतर विशाल तनपुरे आणि जयश्री तनपुरे. विशाल तनपुरे जयश्री तनपुरे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि दिगंबर लोखंडे आणि शारदा लोखंडे. दिगंबर लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला. विशाल तनपुरे जयश्री तनपुरे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि दिगंबर लोखंडे आणि शारदा लोखंडे जिल्हा परिषद अकोला. माननीय राज्यपालांच्या हस्ते यांचा
सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. रार गायकवाड सहाय्यक कक्ष अधिकारी आणि शारदा गायकवाड त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. राजेंद्र भुयार, माननीय राजेंद्र भुयार साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होईल. धन्यवाद राज्यपाल महोदय. आपणाला विनंती सर्वांना की आसनस्थ व्हावं. यानंतर जे मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार देणार आहोत आपण, त्यांचा एक ग्रुप फोटो आपण माननीय राज्यपालांसमवेत काढणार आहोत आणि प्रत्येक पुरस्कार विजेत्याने एकट्यानेच व्यासपीठावर यायचं ही विनंती आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपण ग्रुप केले त्या पद्धतीने आपण यायचं आहे. आता ग्रुप क्रमांक 1 आहे जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती शहापूर जिल्हा ठाणे, पंचायत समिती कुडाळ, पंचायत समिती कणकवली, पंचायत समिती शिराळा, पंचायत समिती पंढरपूर आणि पंचायत समिती खानापूर. आपण सर्वांना राज्यपालांच्या हस्तेच पुरस्कार देतोय, त्यामुळे सर्वांना विनंती आहे, राज्यपाल साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण राज्यपालांच्या हस्तेच हे सर्व पुरस्कार देत आहोत. जिल्हा परिषद रत्नागिरी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, त्यामध्ये परीक्षित यादव मुख्य कार्यकारी अधिकारी, विजयसिंह जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि राहुल देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यासपीठावर यावं. जिल्हा परिषद रत्नागिरी, यानंतर जिल्हा परिषद नाशिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रतिभा संगमनेरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रवींद्र परदेशी, डॉक्टर वर्षा फडोळ यांना विनंती, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यावं. जिल्हा परिषद नाशिक, यानंतर जिल्हा परिषद लातूर. काय करूया? आपण ग्रुप फोटोज करत आहोत. फोटो क्रमांक 1 जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा पंचायत समिती शहापूर, पंचायत समिती कुडाळ, पंचायत समिती कणकवली, पंचायत समिती शिराळा, पंचायत समिती पंढरपूर आणि पंचायत समिती खानापूर हा ग्रुप 1 आहे आणि फोटो काढण्यात येत आहे माननीय राज्यपालांसमवेत. यानंतर ग्रुप क्रमांक 2 ने तयार राहायचे. जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती जामनेर, पंचायत समिती राहता, पंचायत समिती कळवण, पंचायत समिती शेगाव, पंचायत समिती धारणी आणि पंचायत समिती अचलपूर. गोविंद खामकर आणि इंद्रजित काळे या टीमने आपल्या सर्व पुरस्कार विजेत्यांना घेऊन व्यासपीठावर यायचं आहे. ग्रुप क्रमांक 2 आणि गोविंद खामकर आणि इंद्रजित काळे यांना विनंती, सर्वांना घेऊन त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय राज्यपालांसमवेत फोटो आपल्याला काढायचा आहे. ग्रुप क्रमांक 2, यानंतर ग्रुप क्रमांक 3 ने तयार राहायचं आहे. जालिंदर पठारे आणि मंदार दीक्षित यांनी आपल्या टीमला घेऊन यायचं आहे.
ग्रुप क्रमांक 3 आहे जिल्हा परिषद लातूर, पंचायत समिती लातूर, पंचायत समिती अंबेजोगाई, पंचायत समिती औसा, पंचायत समिती कारंजा, पंचायत समिती कळमेश्वर, पंचायत समिती सावनेर आणि पंचायत समिती सेलू. ग्रुप क्रमांक 3च्या पुरस्कार विजेत्यांनी इथे उभं राहायचं आहे. हे दोन चालू आहे, 3 थांबा. ग्रुप 2चा फोटो चालू आहे, तेव्हा ग्रुप 3ने गर्दी करू नका, फक्त तुम्ही तयार राहा. ग्रुप क्रमांक 2चा फोटो माननीय राज्यपालांसमवेत सुरू आहे. यानंतर ग्रुप क्रमांक 3 जालिंदर पठारे आणि मंदार दीक्षित यांनी आपल्या टीमला घेऊन यायचं आहे. जिल्हा परिषद लातूर, पंचायत समिती लातूर, पंचायत समिती अंबेजोगाई, पंचायत समिती औसा, पंचायत समिती कारंजा, पंचायत समिती कळमेश्वर, पंचायत समिती सावनेर आणि पंचायत समिती सेलू. 3 नंबर ग्रुप लातूर, अंबेजोगाई, औसा, कारंजा, कळमेश्वर, सावनेर आणि वर्धा या टीमने वर यायचं आहे. आणि ग्रुप नंबर 4ने आता तयार राहायचे. ग्रुप क्रमांक 4 मध्ये आहे गुणवंत कर्मचारी आहेत संगीता गुरडे, हर्षला पाटील, कमलेश कामतेकर, नीलम जाधव, अजय भोंडिवले, स्नेहल मोरे, संजय गारडी, हिराबाई जाधव, विलास मिरकुटे, नितीन पवार, प्रशांत कदम, दिनेश शिगवण, शरद शिंदे, विशाखा पाटील, दीपक पाटील, प्रणाली पाटील, विरेश कदम आणि विवेक वज्राटकर. हा ग्रुप क्रमांक 4 आहे. प्रमोद काळे आणि राजू धनगर यांनी आपल्या टीमला घेऊन यायचं आहे. पूर्ण ग्रुप क्रमांक 4 आपण एकट्यानेच यायचं आहे. ग्रुप क्रमांक 4 यानंतर ग्रुप क्रमांक 5ने तयार राहायचं आहे. त्यामध्ये उमाकांत सूर्यवंशी, लक्ष्मण पिसे, सुनील माळी, जगदीश मेटकरी, कृष्णांत पाटील, रोहित बिबवे, नीता गायकवाड, संतोष वीर, प्रदीप सगट, मोहन दाभाडे, अभय निकम, दीपक हिनुकले, धनश्री पाटील, कुशाबा इंगळे, आसिया पटेल, मदन शेलार, अमोल धुमाळ, प्रसाद पाटील, संजय क्षीरसागर, सुरेखा आवाड या ग्रुपने 5ने यायचं आहे. 5ची आता मी नावं वाचली, ते मान्यवर असतील त्याने कृपया व्यासपीठावर येऊन फोटो काढावा. ग्रुप 5 मी आता नावं वाचली गुणवंत कर्मचाऱ्यांची. त्यांनी लवकर येऊन पुढे उभं राहायचं आहे.